नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांनो. प्रथम वर्ष डिप्लोमामध्ये शिकणारे सर्व विद्यार्थी तसेच डायरेक्ट सेकंड इयरमध्ये जे 12वी नंतर डायरेक्ट सेकंड इयरला प्रथमच आलेले आहेत, तर त्या सर्व विद्यार्थ्यांना ABC ID क्रिएट करणं गरजेचं आहे आणि तो ABC ID आपण msbt.ac.in या वेबसाईटवर जाऊन क्रिएट करायचा आहे. तर त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर तो कसा क्रिएट करायचा आहे ते आपण थोडक्यामध्ये बघूया. तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही गुगल सर्चला MSBT हे टाईप करा. MSBT टाईप केल्यानंतर इथं msbt.ac.in ही वेबसाईट येते, त्याच्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं स्टुडंट ॲक्टिव्हिटी हा टॅब दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये पहिलं जे ABC ID क्रिएशन पोर्टल ओनली फॉर AICT तिथं क्लिक करा. क्लिक केल्यानंतर ही जी वेबसाईट आहे तर ती रिडायरेक्ट होते एक्सटर्नल वेबसाईटला, ती अलाउ करा आणि गो टू वेबसाईट या टॅबवर क्लिक करा. तिथं गेल्यानंतर दोन ऑप्शन, इन्स्टिट्यूट लॉग इन आणि स्टुडंट लॉग इन. तर आपण स्टुडंट लॉग इनमधूनच आपला जो काही ABC ID तो क्रिएट करायचा आहे, म्हणून त्या रेड कलरमध्ये स्टुडंट लॉग इनचा एक टॅब दिलेला आहे, त्याच्यावर क्लिक करा. आता आपण पहिल्यांदाच ABC ID क्रिएट करतोय, तर त्यामुळं आपल्याला एनरोलमेंट नंबर माहीत असेल, पासवर्ड दिलेला इन्स्टिट्यूटने, पण आपल्याला तो क्रिएट करावा लागणार आहे. म्हणून इथे एक साइन अपचा एक ऑप्शन आहे. तर डायरेक्टली तुम्ही एनरोलमेंट नंबर आणि पासवर्ड टाकायचं नाही, कारण तुम्ही ऑलरेडी अजून क्रिएट केलेलं नाही. म्हणून आपल्याला पहिल्यांदा साइन अप करावं लागेल. साइन इन नंतरची गोष्ट आहे, तो साइन अप करायचं आहे. साइन अप केल्यानंतर तुम्हाला इथं एनरोलमेंट विचारणार आहे. जसं मी माझ्या एका विद्यार्थ्याचा सध्या बनवून देत आहे, तर त्याचा ऑलरेडी माझ्याकडं एनरोलमेंट नंबर आहे, तो मी कॉपी पेस्ट करतोय. तुम्ही तुमचा जो काही असेल त्या पद्धतीने टाकणे. ओके. त्यानंतर त्याचा जो काही पासवर्ड असणार आहे तो पण मी आणि मी व्हेरीफाय म्हणतात. व्हेरीफाय झाल्यानंतर व्हेरिफिकेशन ऑफ एनरोलमेंट ID, त्याच्यानंतर बघा तुम्हाला ईमेल ID विचारलेला आहे. तर तुमचा जो ईमेल ID असेल तर तो ईमेल ID इथं तुम्हाला मेन्शन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल याचा @gmail आहे ना, @gmail.com. ओके. एकदा परत एकदा ईमेल ID व्हेरीफाय करून घ्या की बरोबर आहे की नाही. त्याच्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. तुमचा मोबाईल नंबर आहे 9699858383. ओके. रोहित बघून घे बरोबर सगळं. मोठेकर रोहित 83. ओके. इज अवेलेबल. आता तुम्हाला इथं पासवर्ड बदलायचा आहे. फॉर एक्झाम्पल मी आता टाकून दिला आता ओके. पासवर्ड बदलून टाकायचा, तो कन्फर्म करायचा. ओके. आता कन्फर्म केल्यानंतर तो पासवर्ड तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. इथं सेंड OTPचा ऑप्शन येतो, सेंड OTP म्हणायचा. आता तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलेला तिथं, तर त्याच्यावर तो OTP जाणार आहे. आता OTP आलेला आहे. आता आपण तिथं OTP टाकणार आहे 630-905. 630-905 हा OTP टाकला. क्रिएट अकाउंट म्हणायचा. ओके. क्रिएट अकाउंट झाल्यानंतर OTP सक्सेसफुली व्हेरीफाईड झाला. आता आपला एनरोलमेंट नंबर आणि आपण जो नवीन पासवर्ड जो बनवलेला आहे, क्रिएट केलेला आहे, तो टाकून आपल्याला आता साइन अप करावं लागेल. ओके. त्यामुळे एनरोलमेंट नंबर मी कॉपी करून घेतलेला आहे. त्याचा जो नवीन पासवर्ड आहे, आता तो नवीन पासवर्ड आता इन्स्टिट्यूटने दिलेला नाही वापरायचा, तुम्ही नवीन जो क्रिएट केलेला तो वापरायचा. ओके. तर तो मी इथं टाकतोय. तो टाकल्यानंतर इथं लॉग इन म्हणायचं. ओके. ओके. आता इथं बघता वेलकम बॅक मुटेकर रोहित जालिंदर हे झालेलं आहे. इथं गो नाव म्हणायचं, गो नाव. ओके. इथं तुम्हाला आधार कार्ड टाकायचं. ऑलरेडी तुमचं नाव आलेलं आहे मुटेकर रोहित, ही इन्फॉर्मेशन आहे. एंटर फुल नेम ॲज पर आधार, याचं दिलेलं नाही आहे. आधार कार्ड नंबर टाका. आधार कार्ड नंबर द्यायचा. ओके. एकदा कन्फर्म कर बरं. एकदा बघ. हो बरोबर आहे. बघूया. एंटर फुल नेम ॲज पर आधार. काय नाव आहे तुझं? हेच आहे का मुटेकर रोहित जालिंदर? त्यामुळे आपण तेच टाकणार आहे.
म्हणजे पहिले वेट करून स्टार्ट आहे. ओके त्यानंतर आता काही ऑप्शनमध्ये इथं डायरेक्टली नाव पण येतं. कधी कधी एंटर फुल नेममध्ये डायरेक्टली इथं नाव पण येतं. फक्त तुम्हाला आधार कार्ड टाकायचं. ऑलरेडी मोबाईल नंबर, डेट ऑफ बर्थ वगैरे सर्व, जेंडर वगैरे हे ऑलरेडी आहे. ओके, हे भरल्यानंतर छोटासा एक आयकॉन आहे, याला क्लिक करायचं म्हणजे टिक मार्क करायचं. आता ही इन्फॉर्मेशन सर्व बरोबर आहे रोहित, हे चेक करून घ्यायचं सर्व. आणि हे भरल्यानंतर टिक मार्क केल्यानंतर इथं सेव्ह अँड प्रिव्ह्यू म्हणायचं. ओके, आता बघा डेटा सेव्ह सक्सेसफुली क्रिएशन एबीसी आयडी आणि इथं म्हणायचं क्रिएट एबीसी आयडी. ओके, अशा पद्धतीने तुमचं एबीसी आयडी डेटा सेव्ह सक्सेस फॉर क्रिएशन ऑफ एबीसी आयडी इज ऑलरेडी एक्झिस्ट. आता याचं ऑलरेडी आयडी एक्झिस्ट आहे. ओके, तिथं त्या केसमध्ये तिने ऑलरेडी काढलेलं आहे, कारण तुम्हाला असं वाटतं 10वी नंतर तिने 11वीला ॲडमिशन घेतलं होतं आणि तिथं कदाचित जनरेट झालेलं असेल. तर इथं गेल्यानंतर इथं प्रोफाईलवर क्लिक करायचं आणि इथं तुम्हाला हा तुमचा एबीसी आयडी दिसेल आणि हा तुमचा इथं एबीसी आयडी नंबर पण आहे. इथं एबीसी आयडी नंबर तुमचा जनरेट झालेला आहे. तर अशा पद्धतीने बघून घ्यायचं. अशा पद्धतीने हा तुम्हाला एबीसी आयडी क्रिएट करायचा आहे. सर्वांना बेस्ट ऑफ लक. सर्वांनी एबीसी आयडी क्रिएट करा. सोपी प्रोसेस आहे. मी मुद्दामून हा व्हिडिओ बनवला जेणेकरून तुम्हाला समजावं. धन्यवाद. थँक्यू. बाय.